घोडेली संघाचा 12वा प्रतिनिधी. कुशल पालांडे गोलंदाजी मारकूट गोलंदाज सज्ज. खरील विलेजकडून मारा करतोय गोलंदाज कुशल पालांडे. मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी हाताळतोय. पंच सामना लवकरात लवकर चालू करा. कंपल्सरी इकडून स्टार्ट करतात. माईक बंद कर. वळ्या सामन्याकडे सलामीचा गोलंदाज वापरला जातोय. घोडेली संघाकडून गोलंदाज कुशल पालांडे. तर सलामीचा फलंदाज 5 मिनिटं. धारणी संघाकडून स्ट्राईकला फलंदाज गोरख. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज रोशन पाटील. अतिशय घातकचा फलंदाज आहे. पाहूया पहिल्याचा चेंडू कुशल पालांडेचा. राईट आर्म ऑफ द विकेट सज्ज. खरील विलेजकडून मारा करताना या वेळेचा पहिल्याचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर परत कुठेतरी चेंडू खालून जातोय आणि फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक मात्र खोलत नाही धारणी संघाचं. पाहूया पुढील चेंडू. घोडेली संघासमोर खेळताना कुठेतरी 4 षटकामध्ये 50 धावा तरी बनवाव्या लागतील धारणी संघाला. यावेळेस मात्र चेंडूला उंची जास्त, लांबी कमी आणि स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगला झेल पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद होतोय धारणी संघाचा. सलामीला आलेला फलंदाज गोरख. पहिला हादरा मिळतोय 0 या धावसंख्येवरती धारणी संघाला. डीजे मास्टर. चार धावा. पाहूया पुढील चेंडू कुशल पालांडेचा. राईट आर्म वर द विकेट सज्ज. स्ट्राईकला फलंदाज रोशन. यावेळेस हा 20 रुपयाचा चेंडू होता परंतु गती परिवर्तन पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू सांगता झाले. धावफलक मात्र स्थिर होते 4 या अंकावरती आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल गोलंदाज कुशलची. चौकार मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज कुशलची आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल घोडेली संघाला जर धावसंख्येवरती अंकुश लावायचा आहे तर. पाया पुढील चेंडू. यावेळेस रिव्हर्सिपचा फटका. चेंडूला भिरकावलंय कव्हरच्या डोक्यावरून. हा 6 धावा. षटकार पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा फटका. सुंदर फटका पाहायला मिळाला रोशन पाटीलच्या बॅट मधून आला खणखणीत षटकार. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 6 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय धारणी संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. पाहूया पुढील चेंडू कुशल पालांडेंचा. या वेळेस चांगला फटका आहे. चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी आणि अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय.
होय. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 16 या अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती या कुशल यांची. पहिले 4 चेंडू चांगले टाकले, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार लगावते फलंदाज रोशन पाटील आणि आपले संकेत देतोय तो घोडील संघाच्या गोलंदाजांना. आणि आता मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय धारणी संघाकडून अतिशय घातक फलंदाज मच्छिंद्र रसाळ, तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज स्वतः कर्णधार रोहन पालांडे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज भोकरपाडा विलेजनकडून मारा करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया पहिला चेंडू. या वेळेस फाईन लेगचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी बॅट कड होती आणि इष्टिरक्षक कुठेतरी चुकी करतोय आणि झेल मात्र सोन्याचा गोला मातीमध्ये मिसळत आहे. धावफलक मात्र स्थिर होते 16 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. रोहन पालांडे यांचा भोकरपाडा विलेजनकडून मारा करताना. या वेळेस मात्र दुसरा हादरा मिळतोय धारणी संघाला. मोठा फलंदाज बाद होते मच्छिंद्र रसाळ लेग बिपॉल विकेट मध्ये. रोहन पालांडे यांचा या वेळेस फटका मोठा आहे. चेंडूला विरकावले लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधूर 6 धावांसाठी आणि 6 धावेने धाव फलक पुढे सरकतोय धारणी संघाचं. चांगला फटका पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मधून. आल्या आल्या मोठा फटका पाहायला मिळतोय धारणी संघाला. 6 धावेने धाव फलक पुढे सरकतोय. या वेळेस हापीस रुपयाचा चेंडू आणि आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक मुन्ना पिंगळे चुकी करत नाही आणि तिसरा गडी बाद होतो या धारणी संघाचा, ज्याने एक मोठा फटका लगावला. त्याचा फलंदाज मयूर मात्र तंबूच्या आशेला परततोय आणि तिसरा हादरा मिळतो धारणी संघाला. डीजे मास्टर. तर नॉन स्ट्रायकर फलंदाज रोशन पाटील अजूनही मैदानामध्ये तंबू ठोकून आहे. पहिला पुढील चेंडू रोहन पालांडे यांचा. या वेळेस चांगला फटका आहे. चेंडूला भिरकावला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि 4 धाव्याने धावफलक पुढे जातोय धारणी संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 26 या अंकावरती. दुसरी षटक प्रगतीपथावर असताना डीजे मास्टर. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला भिरकावाचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक फलंदाज मात्र फसतोय आणि धावफलक मात्र स्थिर होते ते 26 या अंकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 26. डीजे मास्टर.
सरपंच ग्रुप पंचायत चिलटणचे राजूभाऊ डोकले साहेब तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. तर वळूया मैदानाकडे. वैयक्तिक तिसरं ते सांघिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे घेऊन होते गोलंदाज मुन्ना पिंगळे खरील विलेजंकडून मारा करताना, परंतु स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय रोशन पाटील जो फलंदाज सलामीला आलाय. पाहूया पहिला चेंडू मुन्नाचा, स्ट्राईकला फलंदाज रोशन, राईट आर्म विकेट गोलंदाज सज्ज. पाहूया पहिला चेंडू. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका मात्र फसलाय. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि अभय पिंगळे मात्र कुठलीही चुकी करत नाही. चौथा हादरा मिळतोय धारणी संघाला. रोशन पाटील जो सलामीला आलेला फलंदाज मात्र बाद होतोय आणि आता मात्र धारणी संघ कुठेतरी संकटामध्ये सापडतोय. धावफलक मात्र स्थिर होते 26 या अंकावरती. डीजे मास्टर. रोशन पाटील हा फलंदाज बाद झाला या धारणी संघाचा. धारणी संघ कुठेतरी संकटामध्ये सापडलाय परंतु आता मात्र धुरा असणार आहे ती फलंदाज किरणवरती. कुठेतरी 40 ते 50 धावा लागाव्या लागतील धारणी संघाला जर सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. कारण घोडेली संघाचा विचार केला गेला तर घोडेली संघाकडे देखील रोहन पालांडे हा इन्फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले होते. पाहूया पुढील चेंडू मुन्नाचा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका मात्र फसतोय. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक मात्र स्थिर होते 26 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू काय रणनीती असणार आहे. कुठेतरी मोठे फटक्याची गरज आहे ती धारणी संघाला. स्ट्राईकला फलंदाज किरण. यावेळेस स्लोअर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू देतोय कव्हरमध्ये परंतु झेल मात्र होऊ शकला नाही. धावा मिळते 1. तर अभय पिंगळे यांनी जो सुंदर झेल पकडला मिडऑफच्या रिजनमध्ये लॉंग ऑनच्या रिजनमध्ये त्या ठिकाणी त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे समीर पवार यांच्याकडून. या सामना संपल्यानंतर तुमचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पाहूया पुढील चेंडू मुन्नाचा. स्ट्राईकला मात्र नौका फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव हरेश. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पॉईंटच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. थ्रो मात्र कुठेतरी चुकीचा झाला होता आणि धावा मिळतात 2. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु थ्रो मात्र चुकीचा झाला आणि त्या धावा मिळतात त्या ठिकाणी 2 धाव्याने धावफलक पुढे जातं या धारणी संघाचं. धावा जाऊन पोहोचतात ते 29 या अंकावरती आणि अशाच एका दुक्का मारावे लागतील तरच कुठेतरी धावफलक 40 ते 50 या अंकावरती जाऊन पोहोचेल धारणी संघाचं. कारण षटक चालू आहे तिसरं आणि अजूनही एक षटक बाकी आहे घोडली संघाचं. पाहूया पुढील चेंडू किरणसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कव्हरच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाणार तोपर्यंत मात्र मिळणार एक धाव. एका धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. 4 गडी बाद 30. पाहूया पुढील चेंडू मुन्ना पेंगळेचा. राईट आर्म द विकेट मारा करणार खरेली विलेजंकडून. सायकला फलंदाज किरण. यावेळेस मात्र फलंदाजाला फसवलंय. 5वा चेंडू होता स्लोअर स्वरूपाचा चेंडू आणि फलंदाज मात्र आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक मात्र स्थिर होते 30 या अंकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला त्या धारणी संघाच्या 30. डीजे मास्टर.
तीन षटक समाप्त होतात घोडवली संघाचे. तीन षटक समाप्त धाव संघात पोहोचते धार्मिक संघाचे 30 या अंकावरती. 4 गडी बाद 30. तर 2 षटकाचा विचार केला गेला तर 2 षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटक या ठिकाणी कुठेतरी धावावरती अंकुश लावलं होतं ते गोलंदाज मुन्ना पेंगलेने, आणि चांगले गोलंदाज म्हणावे लागेल. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवावं लागेल. आता येणारा गोलंदाज आहे चौथं षटक घेऊन येतोय, जो भोकरपाडा विलेजकडून मारा करतोय गोलंदाज पंढरी पवार. पाहूया पहिलाचा चेंडू पंढरीचा. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय हरेश. कुठेतरी हाणामारीचे षटक आहे चौथं षटक म्हणजे, आणि या षटकामध्ये जवळजवळ 15-20 धावा तरी कुठून काढावं लागतील धार्मिक संघाला. पाहूया पुढील चेंडू. पहिलाच चेंडू पंढरी पवारचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने खेळून करतोय. चेंडू जातोय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. थ्रो करसपर्यंत एक धाव मिळते धार्मिक संघाला, आणि स्ट्रायकला फलंदाज येतोय किरण. किरणला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील जर धावा या 40-50च्या घरात लागवायच्या असतील. पाहूया पुढील चेंडू पंढरीचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. भोकरपाडा विलेजकडून मारा करतोय सज्ज गोलंदाज. 7-8 पावलांचा रन स्टार्ट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन विसावतोय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत मात्र मिळतात एकच धाव, आणि दुसऱ्या धावाला मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज किरण. डीजे मास्टरला संधी मिळते. डीजे मास्टर शिवाजी महाराज चेंडू पंढरीचा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आणि झेल मात्र सोडतोय कवरचे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र मिळते एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय धार्मिक संघाचं. धावसंख्या धावून पोहोचते 33 या अंकावरती. 5 गडी बाद 33. जवळजवळ अर्धा संघ आज तंबूच्या आशेला परतलाय धार्मिक संघाचा, परंतु आता कोणाचा धुरा असणार आहे ते फलंदाज हरेशवरती. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. पाहूया पुढील चेंडू पंढरी पवारचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका मात्र फसलाय, आणि तोपर्यंत मात्र मिळते लेगबाच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. 5 गडी बाद 34. पाहूया पुढील चेंडू. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय जो किरणची जागा घेण्यासाठी आलेले फलंदाज रोशन. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय. चेंडूला भिरकावलंय मिड ऑफच्या रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी केले, आणि चेंडू झाला गेलाय 4 धावांसाठी सीमा रेखा पार. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. पाहूया पुढील चेंडू. चौकार आल्यानंतर काय रणनीती असणार गोलंदाजाची, तर मोठे फटके खेळावे लागतील धार्मिक संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्तीचा इशारा येते, आणि 4 षटक समाप्त होतात. 4 षटकाच्या समाप्ती जाऊन पोचते ते 38 या अंकावरती. तर जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष्य आहे घोडवली संघासमोर धार्मिक संघाचं. डीजे मास्टर.
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आयोजित राष्ट्रवादी चषक 2019 आणि त्यातील आज हा शेवटचा दिवस. तर घोडोली संघाच्या फलंदाजीसाठी सुवर्ण संधी येते. साई भक्त अंकुबाबा यांच्याकडून लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलंय घोडोली संघाच्या फलंदाजीसाठी. तर सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात घोडोली संघाकडून. स्ट्रायकर फलंदाज मुन्ना पिंगळे, तर नॉन स्ट्रायकर फलंदाज रोहन पालांडे. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज मच्छिंद्र रसाळ, ज्याने फलंदाजी मार्गावर मात्र काही करू शकला नाही. परंतु पाहूया गोलंदाजी मार्गावर धुरा सांभाळणार का. भोकरपाडा विराजकडून मारा करताना गोलंदाज सज्ज मच्छिंद्र रसाळ, राईट आर्म ऑफ द विकेट. 39 धावांचं लक्ष असताना घोडोली संघासमोर पाहूया पहिलाच चेंडू मच्छिंद्र यांचा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर परंतु बॅटची काढा देऊन जात आहे. तोपर्यंत मात्र मिळते 1 धाव. संघाचं खातं होत आहे घोडोली संघाचं या एका धावेने. कुठेतरी अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल मच्छिंद्र रसाळ यांना जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. विकेट घेणे खूप महत्त्वाचे आहेत घोडोली संघाचे. पाहूया पुढील चेंडू भोकरपाडा ब्लेजंडकडून मारा करताना मच्छिंद्र रसाळ, राईट आर्म ऑफ द विकेट. आणि आता मात्र स्ट्राईकला फलंदाज रोहन पालांडे, ज्याने मागील झालेल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावलेत. यावेळेस बॅटची कडा आहे, लेग स्लिप त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निर्दोषरित्या चेंडू पाहायला मिळाला. धावफलक मात्र स्थिरावते 1 या अंकावरती. बिनगडी बाद 1. पाहूया पुढील चेंडू 9.45 सरासरीने धावा बनवाव्या लागतील घोडोली संघाला. यावेळेस चांगला फटका खेळून काढतोय पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र मिळते 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या अंकावरती. बिनगडी बाद 2. आणि आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय मुन्ना पिंगळे. तर विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले उमेश दुर्गे यांच्याकडून. सुवर्ण संधी. यावेळेस काळपाडीने खेळून काढतो. चेंडू जातो या लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत मात्र मिळते 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय घोडोली संघाचं. धावा लागवतात 3 या अंकावरती. आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मच्छिंद्र रसाळची. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय मच्छिंद्र. अशीच गोलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल धार्मिक संघाला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका लगावला आहे, चेंडूला भिरकावला आहे फाईन लेगच्या रिजनमध्ये 4 धावांसाठी. आणि 4 धाव्याने गोलंदाजाला आपले संकेत देताना रोहन पालांडे डिझेंबर
धारणी संघाकडून दुसरा गोलंदाज वापरला जातोय, राज. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राज. तर स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय घोडवी संघाकडून मुन्ना पिंगळे, ज्याच्या बॅटमधून अजून एकही चौकार षटकार पाहायला मिळाले नाही. मुन्नाच्या बाबतीत विचार केला गेला तर अतिशय घातक असा फलंदाज आहे हा घोडवी संघाकडून, परंतु आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल जर आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर न्यायचा असेल तर. पाहूया राजचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेचा फटका मोठा आहे, चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आणि चांगला फटका पाहायला मिळाला. ताकदवर फटका होता मुन्ना पिंगळेच्या बॅटमध्ये आलेला षटकार आणि 6 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. पाहायला मिळाला अप्रतिम फटका. पाया पुढील चेंडू कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाज राजला. यावेळेस मात्र फलंदाजाला फसवलंय, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र फसतोय. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, धावफलक जाऊन स्थिरावतोय 13 या अंकावरती. पाया पुढील चेंडू राजचा राईट आर्म ओव्हर द विकेट. खरेल विलेजंकडून मारा करताना सज्ज. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढतोय मिळवच्या क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत मात्र मिळते एकच धाव. एका धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. बिनगड्यांच्या मोबदल्यात अशीच फलंदाजी करावी लागेल. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी एक षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं आणि तशीच गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते धारणी संघाकडून. गोलंदाज राज मच्छिंद्राच्या पावलावरती पावलं ठेवतोय. पाहूया पुढील चेंडू. आता देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र मिळते एकच धाव. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. बिनगडी बाद 15. पाहूया पुढील चेंडू. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय मुन्ना पिंगळे, ज्याच्या बॅटमधून मात्र एक कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका आला होता. पाहूया पुढील चेंडू. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑनच्या रिव्हिजनमध्ये चेंडू जातोय 6 धावांसाठी. लॉंग 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 षटकार. बॅटमध्ये हा खणखणीत षटकार 6 धाव्याने धावफलक पुढे जातोय. घोडेवी संघाचं धावा लागतात त्या 21 या अंकावरती. बिनगडी बाद 21. कुठेतरी कमबॅक करावं लागेल धारणी संघाच्या गोलंदाजाला जर सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. पुढील चेंडू. यावेळेस मात्र हापीस रुपयाचा चेंडू. फलंदाज मात्र त्या चेंडूला सोडणार नाही. फलंदाजाने फायदा उठवला या चेंडूचा. चेंडूला भिरकावलंय मिळांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी.
12 चेंडूमध्ये किती आला रन किती आला 27 झाला रन किती रन 27 झाले ना 12 चेंडूमध्ये 27 धावा लगावतात सलामीचे फलंदाज घोडेलू संघाचे रोहन पालांडे आणि मुन्ना पिंगळे तशी घातक फलंदाजी करतोय, परंतु आता उर्वरित चेंडू आहेत 12 आणि गरज आहे ती 12 धावांची. यावेळेस मात्र वॉकआउट स्वरूपाचा चेंडू मिळते मात्र एक धाव. एका धाव्याने समीकरण बदलतोय. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. बॉलरचं नाव काय पाहूया पुढील चेंडू अमोलचा राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस रिव्हर्सिप अटेम्प्ट केलाय, चेंडूला भिरकावलंय मिड ऑफच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी लॉंग षटकार येतोय. मुन्ना पिंगळेच्या बॅट बाजून आला खणखणीत फटका. धन्यवाद डीजे. पाहूया पुढील चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. मुन्ना पिंगळे मात्र या चेंडूवरती बीट झालाय. धावफलक मात्र स्थिर होते ते 34 या अंकावरती. अजूनही 5 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉको स्वरूपाचा चेंडू होता, मिळते मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अजून 4 धावांची करत असताना स्ट्रायकला फलंदाज पाहायला मिळतोय रोहन पालांडे. इन्फॉर्म असलेला फलंदाज आहे आणि गोंधळाचे माडकर गोलंदाज अमोल सज्ज. राईट आर्म अराउंड द विकेट. भोकरपाडा विलेकडून मारा करतोय अमोल. गरज आहे ते फक्त 5 धावांची घोडेलू संघाला. चार धावांचे, माफ करा. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाही. समीकरण मात्र इथे बदलतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू अमोलचा. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पंच गणित डोकून इशारा येतो की हा चेंडू नो आहे आणि 1 धाव. नोची 1 धाव परत रनिंग बिटवीन द विकेट 1 धाव आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय आणि येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे आणि गरज आहे ती 2 धावांची आणि हा चेंडू फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पंत समीर मोरे जमिनीला समांतर हात करतात आणि इशारा करतात की हा चेंडू अवांतर धाव आहे आणि आता मात्र गरज आहे ते फक्त 1 धाव. जवळजवळ सामना 100% झुकला आहे घोडेलू संघाच्या बाजूने. पाहूया पुढील चेंडू. 1 धावेची गरज. यावेळेस नो चेंडू होता आणि चेंडूला भिरकावलंय फाईन लेगच्या रिजनमध्ये 6 धावांसाठी आणि सामना या ठिकाणी विजयी होतोय घोडेलू संघ. विजयी संघ तसेच पराभूत झालेल्या संघाचे अभिनंदन. आणि आता होणारा सामना, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय, या सामन्यावर जातोय मुन्ना पिंगळे यांना. तर मुन्ना पिंगळे यांना विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये येऊन आपला किताब घेऊन जायचा आहे.